सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी तुम्ही एखाद्या मंगल कार्यामध्ये व्यस्त राहाल. तुमचा राशी जो स्वामी आहे तो उत्तराशामध्ये नक्षत्राच्या प्रथम चरणावरती मार्गक्रमण करतोय. त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. बृहस्पती कर्क राशीवरती लवकरच मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वातावरण दिसत असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि व्यवसायातील उत्पन्न देखील तुमचं समाधानकारक राहणार आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. संपत्तीमध्ये तुम्हाला वाढीचे योग आहेत. तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण राहील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडनं तुम्हाला धनलाभाची देखील शक्यता आहे. आवश्यक खर्चावरती नियंत्रण तुम्ही ठेवा. तसेच तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये रिलोकेशनचा योग तुम्हाला दिसत असून प्रमोशनची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला समाधान आहे आणि तुम्ही जास्त वेळ घरामध्ये द्याल. संध्याकाळी संगीताच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जाणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून नोकरीमध्ये प्रगतीचे उत्तम योग आहेत. नोकरी तसेच व्यवसायामध्ये भागीदार तसेच सहकारी तुम्हाला मदत करतील. तुम्ही खूप वेळा काम करण्याचा कंटाळा करता, तसं करू नका. कामामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. मुलांकडनं तुम्हाला एखादी खुश खबर मिळेल. तुमच्या सुखसुविधांमध्ये आज वाढ होईल. नवीन सुंदर वस्तू घेण्याकडे किंवा जमिनीकडे तुमचा कल होता, परंतु आता ग्रहस्थिती अशी आहे की त्याबद्दलची आवड तुमची थोडीशी कमी होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी ग्रहमान चांगला आहे. तसंच राजकारणामध्ये जर तुम्ही असाल तर वेळ उत्तम असून तुमची कामं मार्गी लागतील. एखादं गिफ्ट मिळण्याचा तुम्हाला योग आहे. मित्रपरिवार चांगला असल्यामुळे काही कारणामुळे तुम्ही निराश झालात तर तुम्हाला मदत मिळू शकते. वाचनाकडे तुमची रुची वाढण्याची शक्यता आहे. आहार आणि आरामाकडे तुम्ही लक्ष द्या. मुलांसंदर्भात एखादी जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पूर्ण कराल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी ग्रहमान चांगला आहे. तुमच्या घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायामध्ये नवीन मार्ग खुले होतील. उत्पन्नामध्ये वाढ, मोठ्या प्रमाणात पैसा हाती येणं यामुळे तुमचं मनोबल वाढेल. अष्टम स्थानामध्ये मीन राशीचा शनी मार्गी होतोय, त्यामुळे तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. खास करून तुम्ही खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस जास्त मेहनतीचा असेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. व्यवसायातील उत्पन्नामध्ये तुम्ही वाढ असून टीम वाढवण्याचा विचार तुम्ही नक्कीच करा. सगळं काही चांगलं होत असताना रागावर मात्र नियंत्रण ठेवा. मुलांकडनं शिक्षणासंदर्भात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. विरोधक थोडा त्रास देतील, परंतु त्यावरती तुम्ही मात कराल. काही समस्या आली तर भावंडांकडनं तुम्हाला सहज मदत मिळू शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासाचा राहील. तुमच्या इच्छेविरुद्ध एखादं काम तुम्हाला करावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कुटुंबामध्ये सुख समाधान राहील, तरी तुम्ही प्रत्येक सदस्यासोबत बोला.
अचानक काही खर्चामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळेल. धार्मिक कार्य किंवा वाचन याकडे तुमचा कल वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फलदायी आहे. तुमचा राशी हा स्वामी मंगळ जन्म पंचमामध्ये मीन राशीमध्ये होऊन चंद्राशी दशम योग तयार करतोय. घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद त्यामुळे तुम्हाला फलदायी ठरेल. तुमचं थांबलेलं पेमेंट कोणाच्या तरी मदतीमुळे मिळेल, त्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. मुलांकडनं संध्याकाळी एक आनंद देणारी बातमी तुम्हाला मिळणार आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरणावरती तुम्ही समाधानकारक राहाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा स्वामी बृहस्पती सप्तम स्थानात मार्गी होतोय. चतुर्थ स्थानामध्ये शनी देखील आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी थोडी समस्या तुम्हाला येऊ शकते. काम करताना जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवा, कारण संपत्तीवरनं कुटुंबामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भावंडांमध्ये वैचारिक मतभेदाची देखील शक्यता आहे. एखादा प्रवास देखील होईल आणि तुम्ही जे काही कराल त्या तब्येतीकडे हेळसांड होणार नाही याकडे लक्ष द्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीवरती बुध, कुंभ आणि राहू यांच्यामुळे मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. षष्टम स्थानात गुरु असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. कामामध्ये नशिबाची साथ असून विरोधक तुमचे कमी होतील. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि जे काही तुम्ही ठरवलंय त्याचप्रमाणे सगळं पार पडेल. ग्रहस्थिती अशा प्रकारे आहे की तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, परंतु कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी तुम्हाला मिळेल. रागावर नियंत्रण ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. घरामध्ये खास करून जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तुमचे निर्माण होऊ शकतात. तुम्ही वाद वाढणार नाही याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यांमध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. संपत्तीचा विस्तार आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होण्याचा दाट योग आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. संपत्तीमध्ये वाढ असून देखभालीसाठी जास्त खर्च तुम्हाला करावा लागेल. तुमच्या जवळचे मित्र किंवा नातेवाईक घरी येतील. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग देखील तुम्हाला खुले होताना दिसत आहेत. धार्मिक कार्याची तुमची रुची जी आहे ती वाढीस लागेल. राजकारणामध्ये जर तुम्ही असाल तर जनसंपर्काचा चांगला फायदा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.